नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण स्ट्रेस किंवा ताणतणाव याच्या मागच्या 3 व्हिडिओजमध्ये स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस याची कारणे, ताणतणावाची कारणे आणि ताणतणावाची लक्षणे तर हे बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताणतणावाची पातळी म्हणजे एक पातळी तशी ठरवता येत नाही, परंतु एक कशी ठरवायची त्याच्यासाठी काही गोष्टी आपण त्याचा विचार करूयात. तर आपल्याला हे माहिती आहे की अनेक विविध वैज्ञानिकांनी, संशोधकांनी हे म्हणजे सिद्ध केले, निःसंशयरित्या त्यांनी सिद्ध केले की मानसिक ताणतणावाचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, शारीरिक आजार निर्माण होतात आणि चिंता, काळजी अशा काही गोष्टीमधून म्हणजे दुष्टचक्र चालू होतं आजारांचं. आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस असतो, त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड असते, तिला आपण मास्टर ग्लँड म्हणतो आणि पूर्ण सर्व ती बाकीच्या हार्मोन्सला कंट्रोल करते, सगळ्यांवरती नियंत्रण ठेवते. तर तसंच आणखीन एक ॲड्रिनलिन ग्लँड असते, त्याच्यातनं कार्टिसोल आणि डिहायड्रोस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवतात आणि कार्टिसोल आणि डिहायड्रोस्टेरॉन याच्या पातळीवरनं आपल्याला ताण मोजता येऊ शकतो. आता आपल्याला माहिती की ताण म्हणजे शारीरिक आणि मानसिक घटक यामध्ये जे काही जैवभौतिक बदल घडून आणतो त्या गोष्टीला आपण ताण म्हणतो. म्हणजे शरीरात आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये बिघाड करतो त्याला आपण ताण म्हणतो. कोणत्या पण बाह्य किंवा आंतरिक घटनांचा मन आणि शरीरावर विघातक परिणाम होत असतो आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्या मज्जातंतूवर थोडासा ताण पडत असेल ओके, परंतु तो जर ताण जास्त पडत असेल तर ते मात्र आरोग्याला धोकादायक असतं. सुरुवातीला जरी मोटारीच्या ब्रेकसारखं ह्या ताणाने काम केलं स्ट्रेसनी, पण पुढे जाऊन रिव्हर्स गिअरचे काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं शत्रूपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा असते, त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये पण अशी यंत्रणा असते आणि ताणामुळे इन्फेक्शन पण जास्त वाढतं, प्रतिबंधात्मक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याच्यामुळे इओसिनोफिल लिम्फोसाइट्स वाढतात आणि आपल्या RBCs किंवा लाल पेशी हे सुद्धा त्याला सुद्धा क्षती पोहोचण्याची शक्यता असते. असे अनेक ताणामुळे विविध गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तर आपण आज बघूया की तणावाची पातळी म्हणजे याच पद्धतीने ताणाचं वर्गीकरण करावं किंवा अशीच पातळी मोजावी असं काही विशेष नाही आहे, पण आपण एक ढोबळमानाने समजण्यासाठी त्याचं तणावाची पातळीचं वर्गीकरण करू. तर एक काठावरचा ताण. तर काठावरचा ताण म्हणजे याच्यामध्ये एक जबाबदारीचं ओझं किंवा असं कोणतंही एक विशिष्ट ताण असं नसतं, मात्र माणसाला याच्यामुळं एक उपेक्षित असल्यासारखं वाटत असतं, सुप्त क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत नसते आणि त्याला त्याच्या आपल्या कार्यक्षमतेची उपेक्षा केल्यामुळे त्याला त्या गोष्टीचा म्हणजे ताण जाणवतो की माझं आयुष्य फुकट गेलं, मी आयुष्यात काही केलेलं नाही वगैरे. याला आपण काठावरचा ताण म्हणूया. नंबर 2 बघू थोडा ताण. तर याच्यामध्ये काय सकारात्मक आणि काहीतरी निष्पन्न करणारा हा ताण आहे. याच्यामध्ये आपल्याला ध्येयापर्यंत नेण्यासाठी हा मदत करतो, काही ना काही थोडं करण्यासाठी आपल्याला संघर्ष निर्माण करण्यासाठी हा उपयोगी आहे, म्हणून हा तसा आपल्यासाठी थोडा ताण चांगला आहे. आता नंबर 3चा ताणाची पातळी जेव्हा आपण म्हणू की चांगल्या गोष्टीचा जो ताण येतो तो म्हणजे याच्यामध्ये व्यक्ती कार्यक्षम राहते, त्याच्याकडून जे काही सर्वोत्तम असेल ते देण्याचा ती प्रयत्न करते आणि 100% हा आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी मदत करत असतो. जीवनामध्ये कुठलंही आव्हान स्वीकारण्यासाठी त्याची तयारी असते, आपल्याला तो प्रवृत्त करतो
आणि उदाहरणार्थ आपल्याला स्पर्धा आहे किंवा वादविवाद किंवा अशा अनेक गोष्टीमध्ये हा मदत करतो. व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि भावनात्मक आणि आध्यात्मिक क्षमतेवर मात्र हा अवलंबून असतो. मग नंबरचा 4 म्हणजे ताणलेली स्थिती. म्हणजे त्याची पातळी म्हणजे आपण जे बघितलं पहिल्यांदा काठावरचा ताण, मग ते थोडासा त्याच्यावर थोडासा ताण, मग त्याच्यानंतर वर चांगल्या गोष्टीचा ताण, मग त्याच्यावर आता ताणलेली स्थिती. तर चांगल्या गोष्टींच्या ताणापुढे वरची स्थिती ही आहे. म्हणजे या स्थितीत व्यक्तीवर क्षमतेहून अधिक ओझे पडत असते आणि खूप काम केल्यानंतर थकून गेल्याची भावना आपल्यामध्ये ती निर्माण होते. मग या भावनेमधून या कामाकडे पूर्ण लक्ष देणं कठीण होऊन जातं आणि पुन्हा म्हणजे आपल्याकडे काही छुप्या क्षमता असतात, त्यांचा विकास होत नाही आणि त्या झपाट्याने कमी होत जातात. मग त्याच्या वरची पातळी म्हणजे नैराश्य, 5वी. मग नैराश्य म्हणजे ही एकाग्रतेची शक्ती, आपली स्पष्ट विचारधारा या सगळ्यांचा क्षय करते. आपण व्यक्तीला बांधले गेल्यासारखे वाटते. या स्थितीत व्यक्ती स्वतःला एकाकी आणि असुरक्षित समजत असतो आणि जास्त कालावधी लोटला तर याच्यामध्ये मानसिक तोलसुद्धा ढासळू शकतो. उदाहरणार्थ समजा विमान चालवतोय आणि त्याचं 1 सेकंदाचं जर दुर्लक्ष झालं तर किती महागात पडेल. म्हणून तेव्हा त्याची क्षमता, वैमानिकाची क्षमता शारीरिक जेव्हा बघत असतात त्यावेळेस मानसिक दृष्ट्या तो तंदुरुस्त आहे की नाही हे बघणं फार गरजेचं असतं. तेव्हा त्याचं ते कसं पणावं लागतं. तर आता ह्या तणावाची पातळी, काठावरचा ताण, मग त्याच्यावर थोडा ताण, मग त्याच्यावर चांगल्या गोष्टीचा ताण, मग वर ताणलेली स्थिती आणि शेवटी नैराश्य. ह्या 5 पातळ्यात आपण वर्गीकरण केलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताणाचे प्रकार बघूयात. धन्यवाद.